तर जय श्रीराम मित्रांनो, तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। माझं नाव जयदीप पाटील। तर मित्रांनो, आपल्याला गावाचंच काम आहे आणि ट्रॅक्टरला जोडलेली आपली बॅटरी ट्रॅक्टरची आणि मशीनला बॅटरीची ती चार्जिंगला लावलेली आहे। आणि आता खोलू बॅटरी वगैरे पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, आता आपण ही बॅटरी वगैरे खोलून घेऊ। पाहू शकता तुम्ही, तर ट्रॅक्टरची बॅटरी आहे पण मशीनची बॅटरीची ती चार्जिंगला लावलेली आहे। त्याच्यामुळे आपल्याला ती बॅटरी खोलून मशीन चालू करायचं। मशीनला काम आहे चार्जिंगमध्ये, आता पावडा घ्यायचं का जमणार नाही, त्याच्यामुळे आपण पहिले खोलून घेऊ। तर आपली जी बॅटरी ती मशीनला बसवली गेली आहे। आता चालू करू मशीन, बघू। तर मित्रांनो, आपण आता बकेट बदलून घेऊ। पाईपलाईनची बकेट लावलेली बरं करायला जायचं इथं गावामध्ये, मोठी बकेट लावून घेऊ। आता काय ही बदलून घेऊ आता। तर मित्रांनो, आपली जी बकेट वगैरे बदलली गेलेली तुम्ही तर पाहू शकता। आता जात आहे मागच्या गलीमध्ये हे काम। तर मित्रांनो, आपलं जे मशीन फायनली जे आपलं कामाला चालू झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। कामाला ते झाली चालू झालेलं आहे। 2 नंबर टाकले होते आधी आणि आता आणणार आहे ते अजून वापस। आपलं घराच्या समोर आहे आपलं घर, तिथं ये तिथे घराच्या पाठीमागे आपलं घर, काही टेन्शन नाही। किर्लोस्कर पॉवर मुरुम वगैरे एकदम भारी आहे बर करण्यासाठी। जास्त काही जाड नाही आहे, बारीक बी नाही जास्त, एकदम मस्त आहे मुरुम, मीडियम। इसका मग टॅक्सी का ताजी नाही येऊ द्या ना। हां चालेल। तर मित्रांनो, आता आपण नवीन झाली तर गेलं आहे। मी एक नंबर टाकली होती, भाऊ फारोडा गेला होता इथं, एक नंबर टाकली होती भावाने, तिथं सुरुवात केली होती कामाला। आणि आता जो आहे चालू आहे मशीन आपल्याला, हे 4थी डंपर आहे। आता 3 नंबर टाकला गेलं ते तिथं मध्ये, ही शेवटची 4थी, या पूर्व हॉल बाकी, पुढच्या बाकी भीमच्या लेवल करायला। तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता आपल्या घराच्या मागे येतं काम, तुम्हाला दाखवतो मी, बघू शकता तुम्ही। आपल्या घराच्या इथूनच काढतो मी व्हिडिओ, पाहू शकता तुम्ही। लेवल 1 नंबर लावलेली भावाने, पाहू शकता तुम्ही इथं लेवल वगैरे 1 नंबरची लेवल लागलेली आपल्याला। शेवटची डायरेक्ट आता होण्यामध्ये आपलं काम। तर मित्रांनो, आपलं जे फायनल जे काम झालेलं आहे तुम्ही तर पाहू शकता। आपलं जे पूर्ण काम जे झालेलं आहे, आता मशीन जे आहे ते या गलीमधून इकडनं असं फिरून आजच
रस्ता इथून असं या घराच्या शेजारून इकडनं असं आपल्या घराच्या पुढे लागेल. आणि तर मित्रांनो आपलं जे मशीन ते फिरून इकडे आलेलं आहे. आता इथं लागेल आपलं मशीन समोर ट्रॅक्टरच्या शेजारी. एक जे मशीन आहे आपलं आलं ते जे आपलं आलं मशीन आहे एक जोगल खेळायला गेलेलं आहे कामाला. म्हणजे तिथं काम नाही आहे, म्हणजे काम आहे ते 2-3 दिवस सांगताय करू असं. बघू आता काय होतं. ते मशीन बाहेर गावाला राहतं सहसा, एक घरी राहतं नाही कुठे बी गेलेलं राहतं. तर मित्रांनो आता आपण जातो जोगल खेळायला. आपलं जे पहिलं मशीन आहे 2011चं ते घरी लावून दिलं आपण घराच्या समोर. आता आपण जोगल खेळायला जातो. तिथं काय मका भरायचं काम आहे म्हणे. काय काम आहे तर तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये पुढे. तर व्हिडिओ जो तुम्ही पूर्ण बघा. दोघी जण जातो आता आम्ही. तर चला मग. तर मित्रांनो आपण आता फायनली जे आपलं कामावरती पोहोचलेलो आहे. मक्का भरायचा आहे म्हणे. आता बघू. हा मक्का भरला जातो. कोणता काय करता, गोळा करता कशाने करता काय माहिती. समजेल आता मशीनने करता का ट्रॅक्टरने करता काय माहिती. बघू आता. भाऊजी तिकडे गेलेलं आहे गाडी घेऊन. आणि मशीन जे आपल्या इकडे लावलेलं आहे मागे थोडीच्या मागे. बघू आता आपण काय होतं. तर मित्रांनो आता हा मक्का भरायचं सांगता येते. त्या ट्रॅक्टरमध्ये ना आपल्या मशीन जे समोर लावलेलं आहे होऊ शकतं तुम्ही इथं. आणि बघू आता भरून ट्रॅक्टर दिवस व्हायला लागली तर सर बुरावरून जातो माणूस डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपण करणार आहे सुरुवात ट्रॉली भरायला. ट्रॅक्टरची हालत पाहू शकता तुम्ही इथं कशी झालेली एकदम बुरसा डायरेक्ट बुकटं पूर्ण. आणि मशीन जे समोरच उभं आहे. आता करू आपण चालू. आता लवटीचं ट्रॅक्टर रिवर्स बघू शकता तुम्ही किती मक्का पडलेला आहे इथं. सर्वीकडे मक्का रे. हा भिजा मक्काचा सांगताय. बघू आता आता काय होतं तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता की आता जे इथं ट्रॅक्टर लावलेलं आहे. आपण आता कसं लावावं लागतं काय लावावं लागतं ते बघू आपण. आता येतं आहे मशीन आता इकडे सर्वीकडे मक्का डायरेक्ट आपली गाडी तिकडे लावलेली आहे. तिकडे सर्व मक्का डायरेक्ट सर्वीकडे. तर मित्रांनो आपली जी मशीनची ती मातीची भरलेली बकेट आणि त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो आहे. आता बघू हे ट्रॅक्टर बनवलेलं आहे इथं खाली करायला. जवळपास खूप वजन असेल मक्याचे भरलेले पूर्ण फुल लोट. आता बघू आपण काय होतं तर. चला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तर मित्रांनो आपलं जे ते मशीन आलेलं आहे आता मक्का भरण्यासाठी ट्रॉलीमध्ये. बघू आता भरू आता मक्का. त्याची सर्व घाण उडते. आपलं रिवर्स इथं टायर स्लिप मारत आहे सर्व ट्रॅक्टरचे. थांब टाक. तुम्ही पाहू शकता इथं कशा पद्धतीने धूळ उडतं डायरेक्ट सरोवरला असता मी डायरेक्ट. आता तुम्ही इथं पाहू शकता मक्का भरायचं काम चालू आहे आपलं. हे मशीन जे ते थोडंसं सायलेंट चालतं आणि किर्लोस्कर जे ते आपलं जास्ती आवाज करतात. फरक एवढा ते फक्त JCB किर्लोस्कर इंजिनमध्ये. पण पॉवर जुन्या याच्यामध्ये जास्ती 2011चं जे मशीन आपलं त्याच्यामध्ये जास्त पॉवर याच्यापेक्षा टायर जास्त ते फिरवतं याच्यापेक्षा जास्त एकदम. हे फक्त एवढं सायलेंट चालतं. दुसरं काही नाही. एका फायरिंगमध्ये चालतं ते थोडं वेगळा आवाज करतं. तर मित्रांनो आपली ती ट्रॉली भरली गेलेली आहे या फॅक्टरीमध्ये जी आपल्याला टाकायची आहे. कुठे टाकता बघू आता. भरलेली आपली ट्रॉली सर्व तिथं तुम्ही पाहू शकता. मक्का बर्डा फॅक्टरी इथं एकदम व्यवस्थित एकदम खतरनाक सर्व जे ते पॅकिंग चालू इथं पाहू शकता तुम्ही. आता हे प्लॅनिंग करताय कुठे टाकायचे असं मॉइश्चर वगैरे बघताय ते मशीनमध्ये चेक करून कुठे टाकता काय माहिती. किधर डालणे काय किधर डालणे सामने ऐसा क्या तिकडे टाकायचं सांगता येते समोर.
तर मित्रांनो इथं सर्व तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने झिंजीत उडते म्हणजे दूरची उडते आपलीवाली पाहू शकता तुम्ही इथं किती दूरची तिथं उडते पाहू शकता तुम्ही इथं एकदम म्हणजे तुम्ही इथं संध्याकाळपर्यंत काम करायला त्याच्यासाठी वाट लागून ट्रॅक्टर पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भरलेलं आहे दूरीचं. तर मित्रांनो या ठिकाणी किती मक्का असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहू शकता तुम्ही इथून तर इथपर्यंत शेवटची टोक्याची गाडी लावली इथपर्यंत किती मक्का असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो पहिले त्यांनी ना ट्रॅक्टरने गोळा केलेला आहे. आता आपण जे मशीन एक ठिकाणी गोळा करतोय मोठा घरा घालणार आहे होऊ शकते तुम्ही इथं. आता इथं घरा मारायचा मोठा मशीनने पहिले त्यांनी ट्रॅक्टरने जमा केलं. आता ते ट्रॅक्टर चालू इकडे जमा करायला आता इकडे करणार आहेत ते चालू. इथं घरा थोडासा झाला तिला की इथं मी घराहून दिले दोन तीन घरे करणार आहे पाहू शकता तुम्ही. मक्का डायरेक्ट खतरनाक काम आहे. तर मित्रांनो आपण याच्यामध्ये आता मधच्या चेक करून बघू किती येतात. मध्ये वेगळं दाखवत होतं 15 दाखवत होतं. आता याच्यामध्ये किती दाखवत होतं सांगेल मी तुम्हाला. बघू शकता तुम्ही इथं 2 नंबरचं 11.9 11.9 दाखवत आहे ना. हां तर मित्रांनो आता इथे तुम्ही पाहू शकता की बाकीचा जो मक्का गोळा गेलेला आहे तुम्ही पाहू शकता. ट्रॅक्टरचे ते चालू आहे मशीन तिथे ते आम्ही आलो आहे तेव्हापासून चालूच आहे दुपारपासून. आणि आता पण जे ते चालूच आहे भाऊ चालवतोय मोठा भाऊ मशीन. आणि तुम्ही पाहू शकता की तुम्हाला मी मध्ये पण दाखवतो. मध्ये तेव्हा हे कमी म्हणजे एकदम कमी होता डायरेक्ट मक्का होता नाही डायरेक्ट दाना पण नव्हता. आणि आता तुम्हाला दाखवतो मी एकदम धूळ इथं डायरेक्ट काही दिसत नाही डायरेक्ट पाहू शकता तुम्ही इथं. आता डायरेक्ट फुल भरून गेलेलं आहे बुडवून एकदम पॅक पाहू शकता तुम्ही इथं पहिलं काही नव्हतं. तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता अंधार झालेला आहे सर्व. आणि सर्व म्हणजे मशीन जे ते भाऊ जो फडकं मारतो तुम्हाला दिसणार नाही इथं. हे पाहू शकता तुम्ही एकदम धूळ जी ती अशी उडते एकदम बेकार. मक्याची सर्व भुस्सा जो राहतो त्याच्यावाला बारीक जी ती सर्व उडलेली आहे. दिवसभर तसंच काम केलेलं आहे. मक्का भरायचं रेडिएटर बी खराब होऊन जातं याच्यामुळे सर्व जाम होऊन जातं. तर भेटू तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.